विकाजी बाफना यांना विनंती करतोय आपल्या शुभासे विनय इगा यांचा सन्मान इथे करायचा आहे। विनयजी इगा आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। त्यानंतर अजिंक्य भोईर यांचा सन्मान उमेशजी सोनावणे यांच्या शुभासे केला जाईल। अजिंक्य भोईर यांचा सन्मान होतोय उमेशजी सोनावणे यांच्या शुभासे। त्यानंतर अजय भोईर यांचा सन्मान विकाजी बाफना यांच्या शुभासे केला जाईल। ग्रामपंचायत सदस्य सागर नाईक आणि सतीश नाईक मी यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं। आपलं भिवंडी ऑलिम्पिक मध्ये हार्दिक स्वागत। येसोटकॉम बॉक्स पहिल्याच बॉलवर विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, फिल्डर मागे गेले, ओ कॅच नाही होऊ शकले तिकडे। पहिल्याच बॉलवर संधी निर्माण केली होती दिल्लीच्या प्रेसने, परंतु मुन्ना शेख मात्र बचावले गेलेले आहेत। सनसनीखेज शुरुआत होती हुई सेमीफाइनल मुकाबले की। गेंद के पिच तक पूरी तरह से पहुंच नहीं पाए थे, कदमों का इस्तेमाल जरूर किया था, मिस टाइम स्ट्रोक था, पॉइंट के खिलाड़ी पीछे चले गए और पहुंच गए थे गेंद के नीचे। हाथों में गिरी गेंद लेकिन हथेलियों में रख नहीं पाए और पहली गेंद पर जीवनदान मुन्ना शेख को। इसके बाद ग्रामीण पुल का फाइनल मुकाबला खेला जाएगा जय हनुमान पोगाव और धनेश 11 जय बजरंग गोरसई बी के बीच में। ठीक 11 बजे इस मैच की शुरुआत हुई है। अगला मैच ग्रामीण पुल का फाइनल मुकाबला देखना मत भूलिएगा। धनेश 11 जय बजरंग गोरसई बी वर्सेस जय हनुमान पोगाव, दोनों टीमों को तैयार रहना है। सेमीफायनलचा सामना सध्या आपण पाहतोय या भिवंडी ऑलिम्पिकचा, ज्या ठिकाणी महेश चौगुले साहेबांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि आज या स्पर्धेचा अंतिम टप्पा आलाय। एक सेमी आणि 3 फायनल अशा 4 मॅचेस आता उरलेल्या आहेत, परंतु दर्जेदार क्रिकेट आपल्याला चुरशीचं क्रिकेट आपल्याला या स्पर्धेत पाहायला मिळालं। शाहिद शेख बॅटिंगसाठी पाहायला मिळत आहेत। यावेळेला लोअर फुल टॉस बॉल त्याला स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळायला गेले, थोडासा फाईन गेलाय बॉल आणि सीमारेषा देखील ओलांडताना पाहायला मिळेल हा चेंडू। 4 धावा, चौकार येतोय। लेग स्टंप की दिशा में आती हुई लो फुल टॉस थी और स्वीप करते हुए बैकवर्ड ऑफ द स्क्वायर गैप ढूंढने में कामयाब रहे। हालांकि बल्ले के थोड़ी सी निचले हिस्से पर ही लगी थी, लेकिन आउटफील्ड तेज है, वहां पर कोई खिलाड़ी भी नहीं था और 4 रन प्राप्त करते हुए शाहिद शेख चौके से अपना खाता खोलते हुए टीम का स्कोर 5 रन बिना किसी नुकसान के। यावेळेला विकेट येताना पाहायला मिळते, प्लेड ऑन होताना पाहायला मिळत आहेत। पहिला धक्का, पहिली विकेट शाहीच्या स्वरूपात यश मिळताना पाहायला मिळते प्रिन्सला। पिछली गेंद पर चौका और इस गेंद पर विकेट। शाहिद निराश होकर पेविलियन में लौटते हुए जोरदार ड्राइव लगाने का प्रयास किया था उन्होंने। 4 रन बनाए शाहिद शेख ने। ये देखिए स्क्वेयर ऑन एंगल से पहले देखते हैं, ऑफ स्टंप के थोड़ी बाहर की गेंद थी, इनसाइड एज लगा। सागर नाईक आणि सतीश नाईक मी या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं। आपलं स्वागत आहे। वीरेन चौगुले आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे।
5 धावा धाव फलकावर आहेत, 1 विकेट माघारी परतलेली आहे. पहिला धक्का बसला आणि तो सुद्धा शाहीच्या रूपात बसलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर अय्यूब शेख दाखल होताना पाहायला मिळत आहेत. मुन्ना शेख यांच्या साथीला काय भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. 11 लाखाचा पहिला पुरस्कार कोण जिंकणार याची चर्चा सर्व दूरपर्यंत आहे, परंतु पुढील 3-4 तासात तो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे. व्यावसायिक गटाचा सुद्धा अय्यूब स्ट्राईकवर, परंतु दिल्लीवरून या ठिकाणी आलेला गोलंदाज प्रिन्स चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचा षटक आहे आणि धावा करण्याचा मानस प्रयत्न या ठिकाणी असणार आहे. 5 धावा धाव फलकावर आहेत प्रिन्स अय्यूबसाठी. अय्यूब या वेळेला थोडेसे बॅकफुटला गेले, पॉइंटला ढकलायला गेले बॉल, परंतु फिल्डर येताना पाहायला मिळत आहेत त्या ठिकाणी आर्यन आणि बॉलला अडवतायत. 1 रन मिळेल. धीमी गति की गेंद थी और पहले ऐसे लगा कि शायद थोड़ा सामने वो प्रहार करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन अंतिम क्षणों में अपना स्ट्रोक बदलते हुए केवल दिशा दिखाई थी. स्क्वेयर ऑफ द विकेट ऑफ साइड में सिंगल से खाता खोलते हुए अय्यूब शेख. अय्यूब एका बाजूला अय्यूब आहेत, एका बाजूला मुन्ना. नाशिकचे खेळाडू बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुन्ना शेख. सेमीफायनलची मॅच आहे. यावेळेला मुन्ना पुल करताना पाहायला मिळाले. बॉल सीमारेच्या दिशेने जातोय खरा, परंतु तिकडे 1 धाव मिळते. थ्रोही अगदी चांगला केलाय आणि त्यामुळे एका जागेवर समाधान मानावं लागेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दिल्लीचा प्रिन्स एका बाजूला आहे. चालू असणारा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये MUCC ओरिसा आणि दुसऱ्या बाजूला NB पुणे, निलेश दादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे. या संघाचा सामना आपण सध्याच्या घडीला पाहतोय खरा, परंतु पाहूयात पॉवर प्ले सुरू आहे आणि अय्यूब बॅटिंगला आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला अय्यूब ऑप्शनच्या बाहेरून खेचायचा प्रयत्न होता मोठ्या फटक्यासाठी, परंतु मिडॉनचे फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि 6 षटकांच्या या मॅच मध्ये पहिलं षटक संपतंय. 1 विकेट माघारी परतलेली आहे आणि धावा झाल्या आहेत त्या 8. अच्छा ओव्हर रहा प्रिन्स द्वारा. चेक. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. सर या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. सागर नाईक यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. राजू दादा चौगुले यांच्या शुभ हस्ते आपण सागर नाईक यांचा सन्मान करतोय. भिवंडी ऑलिम्पिक सागर नाईक यांचा सन्मान राजू दादा चौगुले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य कारिवली, त्यानंतर सतीश नाईक यांचाही सन्मान केला जाईल. देखिए पहले 5 ओवर्स आपको 25 मिनट के भीतर कंप्लीट करने हैं. सेमीफाइनल मुकाबला. त्यानंतर सचिन नाईक यांचा सन्मान होतो आणि दरम्यान बोईवाडा पोलीस स्टेशनचे इन्चार्ज रत्न पारगी सर यांचे या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. भिवंडी ऑलिम्पिक मध्ये आपलंही मनपूर्वक स्वागत. आशीष मेहरोल आक्रमण पर. हल्की से पीछे रखी हुई गेंद, बैट का फेस खोला है लेकिन फील्डर को बीट नहीं कर पाए वहां पर सर्कल के अंदर गली की दिशा में. निखिल चिलका यांचा स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. विकासजी बाफना यांच्या शुभ हस्ते. आज भी काफ़ी रोमांचक मैचेस देखने को मिले हैं. इससे पहले जो 2 मैचेस हमने देखे, एक मैच में अंतिम 2 ओवरों में 5 रन चेज नहीं हो पाए, मैच टाई हुआ था, और पिछले मैच में 4 ओवर में 21 रन्स चेज नहीं कर पाए बल्लेबाज. कट करने का प्रयास था, काफ़ी बाहर, वाइड का इशारा करते हुए अंपायर. लगभग पहुंचना पड़ा था उस गेंद तक, मुन्ना को पीछा कर रहे थे, ये देखिए. हालांकि डीप पॉइंट पर क्षेत्ररक्षक तैनात किया गया है मुन्ना के उस कट शॉट के लिए. एक फ्लाई स्लिप शॉट. वीरेंद्र चौगुले यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. बढ़िया गेंद थी, हल्के हाथों से कट करने का प्रयास, लेट कट करना चाहते थे, ठीक तरह से खेल तो नहीं पाए. यहाँ पर दरम्यान या ठिकाणी शुभागमन झालेला आहे संकल्प डाईंगचे माननीय श्री गणपत पुरोहित साहेबांचे या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. भिवंडी ऑलिम्पिक मध्ये
और 6 रन. आदरणीय गणपत पुरोहित साहेब यांच्या या ठिकाणी शुभागमन झालेला आहे संकल्प डाईंगचे. मी आपलं भिवंडी ऑलिम्पिक मध्ये मनपूर्वक स्वागत करतोय आणि एक शाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. तो गणपत पुरोहित साहेबांचा आणि हा सन्मान केला जाईल तो भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार आदरणीय मैजी चौगुले साहेब आणि रवी सावंत यांच्या शुभ हस्ते गणपत पुरोहित साहेबांना सन्मानित केलं जात आहे. संकल्प डाईंगचे पुरोहित साहेब या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा सन्मान होतोय. हा शाही सन्मान या ठिकाणी केला जातोय. कम ऑन डीजे. स्कोर पहुंच चुका है 17 पर. त्यानंतर राकेश केसरवाणे आणि सुनील जयस्वाल. यस, आपण सुनील जयस्वाल यांचा सन्मान या ठिकाणी करतोय रवी पाटील यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर रईस शेख उर्फ गुड्डू भाई ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी आम्हाला त्यांचाही सन्मान केला. बहुत अच्छी गेंद थी ये. वाइट यॉर्कर बल्ले का एज लगा था, विकेट कीपर के बगल में से गेंद निकली पीछे की तरफ और 1 रन लेने का अवसर था बैट्समैन के पास. स्कोर 18 रन 1 विकेट के नुकसान पर. MUCC ओडिशा टीम पहले बल्लेबाजी करती हुई इस सेमीफाइनल मुकाबले में NB स्पोर्ट्स धनकवड़ी पुणे टीम के विरुद्ध LK स्टार राजकोट टीम फाइनल में पहुंच चुकी है. क्रॉस बैटेड शॉट गेंद को खेल दिया है डीप मिड विकेट पर. मुन्ना शेख ने, फील्डर मौजूद है वहां पर. एक और सिंगल. पहले ओवर में 8 रन आए थे. ये ओवर थोड़ा सा खर्चीला रहा है क्योंकि एक बड़ा हिट अयूब के बल्ले से निकला है. शॉर्ट पिच गेंद पर स्विच हिट करते हुए 6 रन प्राप्त किए थे. स्कोर 19 रन 1 विकेट के नुकसान पर. अंतिम गेंद शेष है पावर प्ले में. आशीष मेरुल गेंदबाजी करते हुए. लेट हाजी अब्दुल समद से स्टैंड इन से. बेहतरीन गेंद, खूबसूरत गेंद थी ये. पूरी तरह से खुल गए थे बल्लेबाज, लेकिन कोई नुकसान नहीं इस गेंद पर. और इसके साथ ही ओवर की समाप्ति 19 पर 1 MUCC ओडिशा. धन्यवाद कॉमेंट्री बॉक्स. तर एक शाही सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे तो आदरणीय रईस शेख उर्फ गुड्डू भाई यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे. आणि त्याचबरोबर सैफ मोबिन ज्यांनी मॅन ऑफ द सिरीज साठी बाईक स्पॉन्सर केलेले आहे भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. भिवंडी पश्चिमचे दमदार आमदार आदरणीय मैजी चौगुले साहेबांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. एकदा जोरदार. थँक्यू सो मच. या स्पर्धेमध्ये सैफ मोमीन यांचा देखील सन्मान इथे केला जात आहे. भरपूर मोठा खरं तर सहाय्य आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी केलेला सनी फुटाणकर यांच्या शुभ हस्ते सन्मान. गेंदबाजी में क्या बदलाव किया जाएगा? फिरोज वहां पर नजर आ रहे. हेच मागील मॅचचे हिरो होते, म्हणजे अशा क्षमी त्यांनी बॉलिंगला आले होते ना. उन्नीस पर 1 2 ओवर के बाद MUCC ओडिशा NB स्पोर्ट्स पुणे टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई सेमीफाइनल मुकाबले में. इसके बाद ग्रामीण पुल का महामुकाबला देखना मत भूलिएगा. धनेश 11 जय बजरंग गोरसई B बनाम जय हनुमान पोगाव.
थोड़ी देर में हमारे बीच भिवंडी के धनवान रोकड़ा रास्ता के ओनर मांगीलाल पालीवाल साहब का आगमन होने जा रहा है, जिन्होंने ओपन इंडिया क्रिकेट का सेकंड प्राइज हमें स्पॉन्सर किया है। उनके ग्रैंड एंट्री की तैयारियां हो चुकी है। रोकड़ा रास्ता, रोकड़ा कमाने का एक बेहतरीन जरिया। प्रोप्राइटर मांगीलाल पालीवाल, जिनके द्वारा ऑल इंडिया ओपन का सेकंड प्राइज स्पॉन्सर किया गया है इस टूर्नामेंट में। आर्यन भोईर आक्रमण पर आते हुए, धीमी गति की गेंद आने दिया, गेंद को स्टीयर किया है। अच्छा शॉट है ये मुन्ना का, लेकिन डीप में प्रोटेक्शन है। अच्छा थ्रो, वहां से फिरोज शेख का एक ही रन मिला है। एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळते। धावसंख्या जाऊन पोहोचते आता 20 धावांवर। म्हणजे या स्पर्धेत आपण एक गोष्ट पाहिली सर, म्हणजे तुम्ही 50-55च्या मॅचेस देखील जिंकू शकता आणि ते सुद्धा पाहायला मिळालं आणि काही मॅचमध्ये खूप चांगला स्कोर देखील आपल्याला पाहायला मिळालाय। आपण पाहतोय भिवंडी ऑलिम्पिक आणि सध्या चालू असणारा सेमीफायनलचा सामना। एका बाजूला एमयूसीसी ओरिसा आणि एका बाजूला एनबी पुणे आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी आर्यन यांना आपण पाहतोय। आर्यन भोईर, मागील मॅचमधील आर्यनचं ओव्हर देखील की फॅक्टर राहिली होती। महेश नांदगुडेला त्यांनी बाद करणं ही बाब देखील तेवढीच महत्त्वाची राहिली होती। परंतु इकडे आपण पाहतोय एका बाजूला अयूब शेख आणि एका बाजूला जर पाहिलं तर मुन्ना शेख, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते। आर्यन गोलंदाजीसाठी, ओ हो हो हो, हा बॉल पुल करायचा होता, अपेक्षित उंची नाही पाहायला मिळाली, टर्न पाहायला मिळाला, डॉट बॉल। निर्धाव कमाल की गेंद टिप्पा खाने के बाद बाहर कटी थी। थोड़ी देर में हमारे बीच भिवंडी के धनवान मांगीलाल पालीवाल साहब का आगमन होने जा रहा है। रोकड़ा रास्ता के ओनर अयूब आर्यन यांच्यातील संघर्ष आपण पाहतोय। यावेळेला पुन्हा एकदा थोडंसं आतमध्ये टर्न झाला, त्याच्यामुळे टायमिंग नाही करू शकले। एक धाव तर घेतली आहे, एकावर समाधान मानावं लागेल। परिस्थिती तेवढीही बॅटरच्या बाजूने नाहीये, बॉल जे टर्न होत आहेत त्याचा अंदाज येत नाहीये। वीआईपी डाइस पे इस वक्त BC4 के फर्स्ट प्राइज स्पॉन्सर सम्माननीय कृष्णा गाजंगी साहब हैं। ग्रामीण के फर्स्ट प्राइज स्पॉन्सर स्मार्ट रवि पाटिल साहब हैं और थोड़ी देर में मांगीलाल पालीवाल साहब जुड़ने जा रहे हैं। 21 धावा फलकावर आर्यन भोईर एका बाजूला पाहायला मिळत आहेत। अतिशय चांगली गोलंदाजी आणि गेल्या काही वर्षात जर पाहिलं तर ज्या पद्धतीने मागील 1-2 वर्षात या खेळाडूच्या नावाची चर्चा झाली, त्याच्या गोलंदाजीची, त्याच्या ऍक्शनची। ऑप्टमच्या बाहेरचा बॉल अडवला जातो, तोपर्यंत एक धाव मिळेल, प्रयत्न होता परंतु एकावर समाधान मानावं लागेल। धावसंख्या 1 ने पुढे गेली आहे 22 वर। स्कोरबोर्ड को लगातार चलता रखा है। मुन्ना शेख ने कोई भी डॉट गेंद उन्होंने नहीं खेली है। 6 गेंदों में 6 सिंगल्स उनके बल्ले से निकले हैं। अयूब 11 पर बैटिंग करते हुए 8 गेंदों का सामना किया है, 1 छक्का जड़ चुके हैं और टीम का स्कोर 22 रन 1 विकेट के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल इस समय प्रगति पर। बेहतरीन ड्राइव, कवर पॉइंट को बीट किया है। डीप में फील्डर है, मशक्कत करनी पड़ी है, लेकिन जबरदस्त फील्डिंग। 2 रन से यहाँ पर जरूर ले जाएंगे अयूब शेख। मी आनंद नायडू यांना विनंती करतोय की आपण मंचावरती यावं। आमदार महेशजी चौगुले साहेब त्यांना इन्व्हाइट करत आहेत, कारण त्यांचा वाढदिवस येथे केक कट करून आपण सेलिब्रेट करणार आहोत। आनंद नायडू साहेब। आर्यन, अयूबसाठी आर्यन, बिग हिट, टोलावला बॉल, पाहूयात लांबी किती असणार आहे। लांबी तेवढी नाहीये, बराच वेळ बॉल हवेत आणि बॉलचा अंदाजच नाही आला आणि बॉल बघता बघता सीमारेषच्या पलीकडे, म्हणजे कॅचही नाही झाली आणि 4 धावाही त्या उलट आलेल्या आहेत। चौकार। बिल्कुल, ये देखिए किस तरह से हमारे बीच प्रसाद पाटिल साहब हैं, जिनका बहुत बड़ा सहयोग रहा है भिवंडी ओलंपिक में, उनका भी आभार। गणपत पुरोहित साहब, रवि सावंत के बहुत ही करीबी मित्र, हमेशा कंधे से कंधा लगा के खड़े रहे, उनका भी हम हार्दिक आभार करते हैं। थँक्यू। कमेंट बॉक्स सत्यार्थ राधास्वामी भैरी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान निधी केला जाईल। सत्यार्थ राधास्वामी भैरी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि मी विनंती करतोय सन्मान करण्यासाठी हुंडा गाजिंगी आपण आपल्या शुभास्थितांना सन्मानित करावं।
सत्यार्थबाईंना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे। त्यानंतर आदरणीय प्रदीप सुनका यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल। प्रदीप सुनका, आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करावा। वाकई में भिवंडी ओलंपिक में सभी ने कंधे से कंधा मिलाकर और इस वक्त ग्रैंड एंट्री होने जा हैट्रिक आमदार वेलकम करते हुए वेलकम 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 भिवंडी के धनवान इस वक्त मांगीलाल पालीवाल साहब आ चुके हैं। इस बीच अगली गेंद ऊपर लगी है, विकेट कीपर नीचे जा रहे हैं। बढ़िया केतन का कैच, एक और विकेट। साथ ही साथ भिवंडी ओलंपिक में कांधे से कांधा मिलाकर जो खड़े रहे प्रसाद पाटिल साहब, रोज हमारे बीच रहे, समय दिया, खिलाड़ियों के हौसले बढ़ाए, कुश्ती में जबरदस्त उन्होंने रोल अदा किया। मैं प्रसाद पाटिल साहब आपका भी विशेष आभार करता हूं पूरी ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से। प्रसाद पाटिल साहब रोज हमारे साथ रहे और उन्होंने समय दिया है। इकडे विकेट त्यांना पाहायला मिळते। मुन्नाची एक मोठी विकेट आहे। अय्यूब मैदानात आहेत खरे, परंतु विकेट आली आणि आता त्यांच्या जागेवर मैदानाच्या आतमध्ये दिनू कांबळेला आपण पाहतोय। हे एक दर्जेदार खेळाडू अंबरनाथचे 28 धावा धावफलकावर आहे, 2 विकेट माघारी परत। चौथी ओव्हर सुरू असताना पाहायला मिळते आपल्याला। कमेंटेटर गवली सर, आपको वीआईपी डेस्क पे जाना है। कमेंटेटर डॉक्टर गवली सर, आज बाहर आई हुई है भिवंडी ओलंपिक में मुख्य अतिथियों की। अभी अभी हमारे बीच रोकड़ा रास्ता के ओनर भिवंडी के धनवान मांगीलाल पालीवाल साहब, सेकंड प्राइज स्पॉन्सर इन ओपन इंडिया क्रिकेट पहुंच चुके हैं। ये बर्थडे बॉय को आप देख रहे हैं, आनंद नायडू साहब, रवि सावंत साहब, हैट्रिक आमदार साहब, रवि पाटिल फर्स्ट प्राइज स्पॉन्सर इन ग्रामीण, कृष्णा गाजंगी साहब फर्स्ट प्राइज स्पॉन्सर इन BC4 फॉर्मेट। जबत मॅचच्या दिशेने आशिष मेहरोल यांचा देखील या ठिकाणी महत्त्वाचा रोल आहे। विकेट तर घेतली आहे, परंतु आता दिनू कांबळे स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत। हा बॉल ऑप्शनच्या बाहेर टाकलाय। खेळायचा तर जरूर मोठा फटका होता, परंतु ते शक्य नाही झालंय। बॉल यष्टीरक्षकांच्या हातामध्ये जाताना पाहायला मिळाला। बॉल रिलीज केला, त्यानंतर थोडासा बाहेर टर्न केला आणि केतन यांच्या हातामध्ये चेंडू जाताना पाहायला मिळतो। डॉट बॉल दबाव वाढवतील, कारण चौथी ओव्हर आहे। बऱ्यापैकी सुरुवात झाल्यानंतर कमबॅक करण्याचा इरादा, प्रयत्न या ठिकाणी आशिष मेहरोल यांचे आहे टीम NB11 साठी। यावेळेला मात्र स्क्वेअर लेगला पुल करण्याचा प्रयत्न केलाय। फिल्डर आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय। फटका चांगला खेळला खरा, परंतु फिल्डर होते त्या ठिकाणी। एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहिलं मिळेल। ओव्हर नंबर 4 आपण सध्या पाहतोय। धावसंख्या जर पाहिली तर होताना पाहिलं मिळते ती 29 धावा धावफलकावर। आतापर्यंत या षटकातील नियंत्रण पाहायला मिळत आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे केली जाईल। अय्यूब महत्वाची बारी खेळावी लागणार आहे। आपल्या टीमच्या धावसंख्येला कुठेतरी 55-60 पर्यंत तरी घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे। पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। पुन्हा एकदा आशिष मेहरोल अय्यूब यांच्यासाठी भिवंडी ऑलिम्पिक। यावेळेला फटका, ताकदवर स्ट्रोक पाहायला मिळाला, परंतु तिकडे फिल्डर येत आहेत। बॉल अडवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून आणि जबरदस्त एफर्ट्स त्या ठिकाणी पाहायला मिळाले। मंच पे आप हैट्रिक आमदार साहब को देख रहे हैं, साथ ही साथ मांगीलाल पालीवाल साहब, कृष्णा गाजंगी जी फर्स्ट प्राइज स्पॉन्सर इन BC4 फॉर्मेट, रवि पाटिल
फर्स्ट प्राइज स्पॉन्सर इन ग्रामीण फॉर्मेट मांगीलाल पालीवाल साहब, सेकंड प्राइज स्पॉन्सर इन ऑल इंडिया फॉर्मेट, साथ में उमेश सोनावने जी, डैशिंग डायनामिक मैन ऑफ द मैच स्पॉन्सर रवि सामंत, भावी नगर सेवक विकास बापना, बर्थडे बॉय आनंद नाडू साहिबी का हार्दिक स्वागत। पीछे गेंद गई है। येस, जवळ पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी अप्रतिम गोलंदाजी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं। या ठिकाणी आशिष मेहरोल यांच्या माध्यमातून सुंदर गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळालंय। 5 चेंडूमध्ये आतापर्यंत फक्त 3 धावा खर्च केलेल्या आहेत। और नीचे हमारे साथ ग्रामीण में बेस्ट बॉलर, बेस्ट बैट्समैन 25,000 का इनाम देने वाले हम सबके महबूब गौरी साहब हैं। आपका भी विशेष स्वागत और विशेष आभार। पुन्हा एकदा आशिष मेहरोल अय्यूब यांच्यासाठी भिवंडी ऑलिम्पिक। ओ हो, याही वेळेला बॅट वेगात फिरवली, परंतु बॉल अगदी गोलंदाजांच्या दिशेने गेलाय। काय ओव्हर टाकले, कमबॅक ओव्हर याला म्हणतात, आणि तेच या ठिकाणी कमबॅक षटक करताना पाहायला मिळाले। 4 ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या झाली 31। धन्यवाद आदरणीय रमीज बाउद्दीन यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि मी राजूभाऊ चौगुले यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करावं। रमीज बाउद्दीन यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, राजूभाऊच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जात आहे। भिवंडी ऑलिम्पिक 2025। आदरणीय पंकज गायकवाड यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। आदरणीय पंकज गायकवाड यांचा शाही सन्मान या ठिकाणी केला जातोय आणि मी आमदार साहेब महेशजी चौगुले त्याचबरोबर कोंडा गाजिंगी यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते पंकज गायकवाड साहेब यांना आपण सन्मानित करायचं आहे। भूषणजी रोकडे यांना सन्मानित करतोय। भूषणजी रोकडे यांचा सन्मान रवी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जाईल। चार ओवर की समाप्ति पर स्कोर 31 रन, 2 विकेटों के नुकसान पर एमयूसीसी ओडिशा। भूषण रोकडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। रवी पाटील त्यानंतर उदय पाटील यांचा सन्मान इथे केला जाईल। रवी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि वळणार आहोत आपण कॉम बॉक्स मध्ये। फिरोज की ओर की पहली गेंद फुल लेंथ, अच्छा ड्राइव ऑन साइड में, बिल्कुल पैरों के सामने से खेला 2 खिलाड़ियों के दरमियान, और तेज दौड़, यहाँ पर मामला नजदीकी हो सकता है। जी हाँ, अंपायर की उंगली आसमान में, बैट्समैन रन आउट होते हुए अयूब शेख। हाँ, स्ट्राइकर एंड पर जो पहला रन लिया गया था वो चेक किया जाएगा। महत्वाची विकेट आली अय्यूब चेक का हमारे बाईं ओर का जो शामियाना है वहाँ पे आप देख सकते हैं कि एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब हैं और साथ में प्रसाद पाटिल साहब हैं। सभी का हार्दिक स्वागत है। ये वो चेहरे हैं जो भिवंडी ओलंपिक में बिगिन फ्रॉम द फर्स्ट बॉल टू लास्ट बॉल हमारे साथ खड़े। टीवी अंपायर की मदद ली गई है, हालांकि नॉन स्ट्राइकर से इन पर बैट्समैन आउट हो चुके हैं अयूब शेख, लेकिन उन्होंने जो पहला रन लिया था वो क्या पूरा किया है या नहीं ये देखा जाएगा। जितेंद्र म्हात्रे यांचं इथे आगमन झालं, आपलं स्वागत असेल आणि त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं। जितेंद्र म्हात्रे आणि आपण पाहतोय आणखी काही पाहुणे जे अगदी हुबेहूब अमिताभ बच्चन यांच्यासारखेच दिसत आहेत। मोमीन साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती असेल की आपणही मंचावरती यावं। रन कंप्लीट है, 1 रन मिलेगा। बॉलीवुड के बिग बी
5वें ओवर में आए हैं गेंदबाजी के लिए फिरोज इस मैच में, यानी कि वो एक ही ओवर करेंगे। पहला ओवर प्रिंस ने किया था, उसके बाद आशीष मेहरुल, फिर आर्यन, फिर आशीष, और अब 5वें ओवर में फिरोज, जिनका बोलबाला रहा है पूरी तरह से इस टूर्नामेंट में। नए बैट्समैन कृष्णा पवार। तीनों के लिए ये गेंद ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड है। भिवंडी मधील अमिताभ बच्चन म्हणून त्यांना ओळखलं जात आहे आणि हुबेहूब त्यांच्याच प्रमाणे ते दिसत आहेत। भिवंडी ऑलिंपिक 2025 मध्ये त्यांचं मनपूर्वक स्वागत। शायद चर्चा हो रही थी DRS लेने के बारे में, लेकिन नहीं लिया गया है। अंपायर का निर्णय वाइड। स्कोर बढ़ता हुआ 33 रन। 5वें ओवर का खेल प्रगति पर। सेमीफाइनल मुकाबला आप देख रहे हैं इस समय भिवंडी ओलंपिक्स 2025। फिरोज अगली गेंद लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओ शानदार यॉर्कर और आउट, लेग बिफोर विकेट। तीनों का काम तमाम। मध्ये फिरोज संपूर्णपणे म्हणजे त्यांच्या नावाने ही स्पर्धा होताना पाहायला मिळते। 6 बॉल 6ची मॅच काढणं, मागील मॅच मध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी करणं, आताही महत्त्वाची विकेट घेणं, तर फिरोजची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये आणखी निखरताना पाहायला मिळाली आणि काय यॉर्कर टाकलाय जबरदस्त। लेकिन चंदू सर यहाँ पर हालांकि कहीं ना कहीं ये चर्चा जरूर चल रही है कि क्या 2 ओवर्स उनको नहीं दिए जा सकते। ये पहले गेंद देखते हैं, टो क्रशर थी, बिल्कुल टो पर ही टकराई है। क्रीज में थोड़ा पीछे खेल रहे थे, ऑन साइड में टर्न करने का प्रयास किया, लेकिन पूरी तरह से चूक गए। धन्यवाद कमेंट्री बॉक्सर हुसेन मोमीन उर्फ अमिताभ बच्चन ऑफ भिवंडी यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि मी राजूभाऊ चौगुले यांना विनंती करेन आपण आपल्या शोभासे हुसेन मोमीन यांना सन्मानित करावं। लुक लाइक अमिताभ बच्चन, बॉलीवुड के बिग बी आणि भिवंडी के बिग बी, भिवंडी के अमिताभ बच्चन हुसैन मोमीन। देखिए उनका सत्कार हो रहा है। इनसाइड एज गेंद जा रही है शॉर्ट फाइन लेग पर। नए बैट्समैन अशरफ को मिलेगा केवल 1 रन इस गेंद पर। स्कोर धीरे धीरे आगे बढ़ता हुआ 34 रन। 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं, बाल बच गए हैं, प्लेड ऑन हो सकते थे वहां पर अशरफ। ऑफ स्टंप के काफी बाहर की गेंद जिसको ऑन साइड में घसीटने का प्रयास किया था उन्होंने। फिर उसका ओवर बहुत ही जबरदस्त अभी तक। देखना है वहां पर मुख्य अंपायर स्क्वायर लेग अंपायर की तरफ चले गए हैं। दोनों अंपायर अब एक दूसरे के साथ चर्चा करते हुए वहां पर नजर आ रहे। पहले ओवर में 8 रन आए थे, 1 विकेट गिरा था, प्रिंस का वो ओवर था। उसके बाद आशीष के ओवर में 11 रन बने थे, फिर आए थे आर्यन 9 रन दिए, 3 रन वाला जितेंद्र म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। कमेंट्री बॉक्स आपण ओव्हर ब्रेक मध्ये मंचावर थोडी संधी द्यायची आहे। जितेंद्र म्हात्रे यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो आणि सध्या तुम्ही पाहतायत रोकडा रास्ता मॅग 11 भिवंडी आणि भिवंडी के धनवान म्हणून त्यांची ओळख आहे। मांगीलाल पालीवाल यांना देखील तुम्ही पाहतायत VIP मंचावर। यांच्या माध्यमातून भरपूर मोठं सहाय्य भिवंडी ऑलिंपिक मध्ये आम्हाला लाभलेलं आहे। फिरोज के इस ओवर में अभी भी 3 गेंदें शेष है और इस ओवर के बाद एक और ओवर बाकी है। पहले बल्लेबाजी करती हुई टीम MUCC ओडिशा। क्रीज पर बल्लेबाज कृष्णा पवार और अशरफ खान। कृष्णा के पास स्ट्राइक, फिरोज चले लेफ्ट आर्म ओवर द विकेट। ओवर पेज ड्राइव किया, सामने वी में लॉन्ग ऑन मौजूद है, सिर्फ 1 रन मिलेगा। अच्छा शॉट था ये, आत्मविश्वास भरा ड्राइव। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ाते हुए कृष्णा पवार। अब स्कोर 35 पर पहुंच चुका है। 50 का आंकड़ा एक बहुत ही बेहतरीन स्कोर रहा है इस पूरे टूर्नामेंट में। हमने देखा है 50 प्लस होता है तो वहां पर और ज्यादा टफ जाता है चेस करने के लिए। नक्कीच या दोघांवर नजरा असतील। एका बाजूला कृष्णा मोठमोठे स्ट्रोक खेळल्या जाण्यासाठी जाणले जातात आणि दुसऱ्या बाजूला अशरफ आहेत। याच मैदानात बाली ट्रॉफीमध्ये त्यांनी मालिकावीर जिंकली आहे दुचाकी, त्यामुळे लक्ष असेल। तेज गेंद लेकिन लेग स्टंप को छोड़कर जाती हुई गेंद वाइड। फिरोज ने भी गति में अच्छा खासा मिश्रण किया है और पिछले मैच में कमाल की गेंदबाजी रही थी उनकी, जब 4 ओवर में 21 रन चाहिए थे। श्रीतेज 11 को उनको आक्रमण पर लाया गया था, 1 रन वाला ओवर किया था, वहीं से मैच में वापसी हुई थी।
एनबी स्पोर्ट्स धनकवडी पुणे टीम की। कृष्णा पवार ने भी सुपर ओवर में क्या गजब की बैटिंग की थी भावेश पवार के विरुद्ध। इस समय स्ट्राइक अशरफ के पास, स्लोवर बॉल, फुलर लेंथ, हेलीकॉप्टर स्ट्रोक की तरह खेला है। मिड ऑन की दिशा में दूर से फील्डर आते हुए लॉन्ग ऑफ से पहुंचे हैं। जबरदस्त फील्डिंग, एक ही रन लेने का अवसर, स्कोर आगे बढ़ता हुआ 37 रन। वीआईपी मंच पे इस वक्त सम्मानीय गणपत पुरोहित साहब भी हैं, हम आपका हार्दिक स्वागत करते हैं। हमेशा आमदार साहब के साथ खड़े रहे और सबसे बड़ी बात है कि रवि सावंत टेचिंग डायनामिक के बहुत ही करीबी दोस्त हैं, उनका हम हार्दिक आभार व्यक्त करते हैं। कॉमेंट्री बॉक्स मध्ये विनंती आहे, षटक संपल्यानंतर आपण लगेच थांबायचं आहे। जी बिल्कुल। ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स। ओवर की आखिरी गेंद लेकर फिरोज, इस बार तान दिया है आसमान में, डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी जज कर रहे हैं और कोई गलती नहीं। अच्छा कैच, आउट होते हुए कृष्णा पवार। इसके साथ ही 5वें ओवर का खेल समाप्त, स्कोर 37 रन 5 विकेटों के नुकसान पर। कॉमेंट्री बॉक्स मान्यवर कक्षामध्ये बोयडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक परदेशी साहेब आलेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाईल। मी राजू शेठ चौगुले साहेबांना विनंती करतोय, यस महेश शेठ चौगुले साहेबांना सन्माननीय आमदार, हॅट्रिक आमदार चं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। या स्पर्धेचे प्रणेते महेश शेठ चौगुले साहेब सन्मान्य आमदार, तसेच राजू शेठ चौगुले यांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करण्यात येते। त्यानंतर अनिलजी सिरसाट यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल। अनिलजी सिरसाट यांचंही स्वागत आणि सन्मान राजू शेठ चौगुले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे। अनिलजी सिरसाट यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। भिवंडी ऑलिम्पिक 2025 आमदार, आपला आमदार महेश दादा चौगुले साहेब। आखिरी ओवर लेकर आर्यन तैयार होते हुए और रोहित खरात आए हैं नए बल्लेबाज नंबर 7 पर। अशरफ खान के पास इस समय स्ट्राइक, अंतिम 6 गेंदे, स्कोर 37 5 विकेटों के नुकसान पर। अगला मैच यस चंदू सर ग्रामीण का फाइनल मैच रहेगा जय हनुमान पोगाव और धनेश 11 जय बजरंग गोरसई बी के बीच में। दोनों कैप्टन आपको तैयार रहना है। अगदी महत्वाचं षटक आर्यन घेऊन अशरफ पुल केलाय आणि बॉलला गुल सुद्धा करताना पाहायला मिळत आहेत। वाह, सिक्सर, कड़क शॉट, शॉर्ट पिच गेंद, ज्यादा गति भी नहीं थी, आने दिया गेंद को, थोड़ा सा वेट किया था और बहुत ही खूबसूरती के साथ बैकफुट पर जाकर पुल किया है। बल्ले के बीचों बीच लेकर खेले हैं 6 रनों के लिए। सर 50 ची धावसंख्या देखील खूप महत्वाची असू शकते आणि इकडे हे महत्वाचं षटक आहे। रोहित खरात पुण्याचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत, परंतु अशरफ हे मैदान त्यांच्यासाठी परिचयाचं आहे। मोटरसायकल जिंकली इकडे आणि मोक्याच्या क्षणी अशरफने गिअर चेंज केलाय, सिक्सर आलाय। कठिन परिस्थितियों में अच्छी बल्लेबाजी करने के लिए जाने जाते हैं अशरफ खान आणि आर्यन सुद्धा कमबॅक करण्यासाठी जाणले जातात। ऐवी दिवेचे असणारे हे युवा खेळाडू यावेळेला पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय। खरा बॉल मिड विकेटला जातोय, फिल्डर आले तर अतिशय जलद गतीने एक धाव तिकडे घेतली गेली आहे। दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र त्या ठिकाणी आणि अशरफ खान यहां पर रन आउट होते हुए, हालांकि विकेट तो गिरने ही वाला था, इसमें कोई संदेह नहीं था, लेकिन विकेट फेंकने की तैयारी थी, विकेट सैक्रिफाइस करना चाहते थे रोहित खरात अशरफ के लिए। रुके हुए थे पहले लेकिन क्रीज छोड़ दिया आखिरकार, तब तक अशरफ पहुंच नहीं पाए थे और आखिरकार अशरफ खान काफी निराश होकर, काफी मायूस होकर पहले में लौटते हुए। गेंद भी अच्छी थी, फुलर लेंथ बल्ले के थोड़े अंदर लगी थी, एलिवेशन मिला नहीं था, सीधे फील्डर के पास डीप मिड विकेट पर थ्रो अच्छा था वहां पर। हालांकि गेम प्लान तो यही था कि यहाँ पर अशरफ को स्ट्राइक अपने पास रखनी है, लेकिन केतन मात्रे की चतुराई देखिए। यस यस, केतन मात्रेची चतुराई या ठिकाणी पाहायला मिळाली आणि त्याच्याच पुढे मात्र अशरफ माघारी परत आहेत। आमिर दाफेदार दाखल झालेत मैदानाच्या आतमध्ये, मीरा भाईंदरचे खेळाडू आहेत। आमिर दाफेदार
एक मुख्यच्या क्षणी जबरदस्त कामगिरी करण्यासाठी देखील जाणले जातात आणि एका बाजूला रोहित करात पुण्याचे खेळाडू 44 धावा फलकावर आहे, परंतु येणारे 4 बॉल हे खूप महत्वाचे असणार. धावसंख्या कुठेतरी 50-55 फाईट होऊ शकते आणि त्या करावे लागणार आहेत. आर्यनने केलेलं कमबॅक देखील इकडे पाहायला मिळाले, परंतु पाहूयात आमिर दफेदार. आर्यन भिवंडी ऑलिम्पिक मधील व्यावसायिक गटाचा हा सेमी फायनलचा सामना MUCC ओरिसा विरुद्ध NP पुणे. हो आमिरने बॅट अगदी फिरवली खरी, परंतु टप्पा पडून बॉल थोडासा कट होतोय. कमी गतीचा बॉल, फिरलेला बॉल, कारण नव्याने गेल्या पहिल्याच बॉलवर हे मैदान खेळपट्टी तुम्हाला कळणार नाहीये. बहुत ही खूबसूरत गेंद थी, लेग कटर, टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद. आमिर जाफेदार प्रयत्न तर त्यांनाही करावेच लागणार आहे. महत्वाचं षटक आहे. पुन्हा एकदा तेच पाहिलं भेटतंय. याही वेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न, बॉलने गुंगारा दिला, परंतु भाग्यशाली राहिले. लेग बायची का होईना, परंतु रन येते. देखिए पहली गेंद पर गलती कर बैठे थे आर्यन इस ओवर में, उन्होंने हाफ ट्रैकर की थी, उस पर छक्का जड़ा था अशरफ ने, लेकिन उसके बाद उस गलती से सीख ली है उन्होंने और अब लगातार गेंदों में मिश्रण कर रहे हैं. कभी लेग कटर, कभी ऑफ कटर, कभी फुलर लेन की तेज गेंद डालते हैं. अच्छा ओवर साबित हो रहा है. यस, 45 धावा फलकावर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक आहे बॅटिंगसाठी पुण्याच्या कोंडव्याचे खेळाडू आणि गतवर्षी ज्यांनी आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफीची मोटरसायकल जिंकली होती, मालिकावीर जिंकला होता, याच खेळाडूने श्रीतेज 11 चरोली पुणेला खेळत असताना दाखल होतात मैदानाच्या आतमध्ये. मात्र या ठिकाणी रोहित खरात कामगिरी करावी लागणार आहे. समोर जर पाहिलं तर आर्यनची वैविध्यता, मोठा फटका आणि त्यानंतर आर्यनने केलेले कमबॅक, वैविध्यता, खेळपट्टीचा वापर करत असताना गोलंदाजी करतायत. खेळपट्टीच्या दोन्ही बाजूला बॉल वळवण्याचं कसब आहे या युवा गोलंदाजाकडे आणि विशेष म्हणजे भिवंडीतीलच खेळाडू आहे. भिवंडी ऑलिम्पिक हॅट्रिक आमदार चषक. हो यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून बॅट फिरली गेली, परंतु बॉल टप्पा पडल्यानंतर आणखी बाहेर गेलाय आणि इकडे आर्यनचं कौतुक करावं लागेल. काय गोलंदाजी केली जाते. धावसंख्येला मात्र 45 वर थांबवताना पाहायला मिळत आहेत. महेश चौगुले साहेबांची मानाची स्पर्धा, काय भव्य दिव्य आयोजन, 25 खेळांचा समावेश. सेमीफायनल सुरू आहे व्यावसायिक गटातील. पहिला डाव मात्र या ठिकाणी पाहिजे. किती धावा होतील. रोहित यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल, पंचांनी मात्र आपले हात फैलावले. एक धाव मिळेल बाईटच्या स्वरूपात. जी हाँ, अतिरिक्त रन और एक रन बेशकीमती है. पिछला मैच 48 रन बने थे और उनको डिफेंड किया गया था NB स्पोर्ट्स पुणे टीम द्वारा और कुछ उसी दिशा में ये भी मैच बढ़ रहा है. हालांकि स्कोर का जहाँ तक सवाल है पहले हाफ में. पुन्हा एकदा तेज बॅट वेगात फिरली. आर्यनचा बॉल त्यानंतर आला, त्यानंतर वळला, त्यानंतर क्रिकेटकडे गेला, त्यानंतर डॉट बॉल. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. पहिल्या बॉलवर 6 येऊन सुद्धा प्रतिम कामगिरी. धावसंख्या झाली आहे 46. विजयासाठी पाहिजे 47. यस, थँक्स कॉमेंट्री बॉक्स. आम्ही स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. रामकृष्णाजी पोटपच्चनी अध्यक्ष तेलुगू समाज कोंडा गाजिंगी साहेब, आपण आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रामकृष्ण पोटपच्चनी अध्यक्ष तेलुगू समाज यांचं स्वागत आणि सन्मान कोंडा गाजिंगी साहेब, आपण आपल्या शुभास्ते करायचं आहे. रामकृष्ण पोटबच्चनी अध्यक्ष तेलुगू समाज यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. कोंडा गाजिंगी साहेब आणि सोबत कोंडा गाजिंगी साहेब, आपण आपले शुभास्ते करायचं आहे. ॲडव्होकेट व्यंकटेश चिचकेन, ॲडव्होकेट व्यंकटेश चिटकेड यांचं स्वागत आणि सन्मान कोंडा गाजिंगी साहेब आपल्या शुभास्ते करतायत. नरेंद्रजी वेंगळा. त्याचबरोबर आपण टॉसकडे जाणार आहोत. रेश्मा मेहकर मॅडम आणि त्याचबरोबर सिद्दीक बाबे सर तिकडे असतील आणि जशी पुन्हा मॅच सुरू होईल कुणाल दाते सर आणि सिद्दीक बाबे सर हे दुसऱ्या डावात असतील. चला भिवंडी ऑलिम्पिक में कृष्णा गाजिंगी साहेब, आपलं हार्दिक स्वागत. आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. कृष्णा गाजिंगी साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे.
बिल्कुल फर्स्ट प्राइज स्पॉन्सर हैं BC4 फॉर्मेट के सन्माननीय कृष्णा गाजंगी साहब. कृष्णा गाजंगे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केला जाईल. आपलं हार्दिक स्वागत आहे, कारण फर्स्ट प्राइज BC4 सिटी क्रिकेटमधलं फर्स्ट प्राइज स्पॉन्सर सन्माननीय कृष्णा गाजंगी साहेब. येस आइए राजू गाजंगे यांचं स्वागत आणि Yes. सन्मान राजू सेठ चौगुले साहेब आपण करायचं आहे. त्यानंतर एक शाही सन्मान होणार आहे. सर्वप्रथम राजू गाजंगे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान राजू सेठ चौगुले साहेब आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. टॉस बॉक्स में रवि सावंत साहब और बहुत मशहूर और मारूफ गणपत पुरोहित साहब, मोस्ट वेलकम. बहुत ही खास दोस्त और फर्स्ट प्राइज स्पॉन्सर BC4 के बहुत नामची पर्सनॅलिटी कृष्णा गाजंगी साहब. क्या बात है. मान्यवरांचे मनापासून आभार. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू ऑल आर डिग्नेटरीज. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. एक साईडला आहे पोगावचे कॅप्टन आणि दुसऱ्या साईडला आहे गोरसई B चे कॅप्टन. टॉस कॉइन एकदा दाखवू इच्छिते दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना. जरा पुढे यायचे आपण. टॉस एका साईडला आहे गोल्डन अक्षरात हॅट्रिक दमदार आमदार सन्माननीय महेश चौगुले आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला आहे भिवंडी ऑलिंपिक 2025. बिल्कुल कृष्णा गाजंगी साहब के हाथों से हम टॉस कर रहे हैं. महामुकाबला भिवंडी ओलंपिक ग्रामीण का धनेश चेलेमान गोरसई B और जय हनुमान स्पोर्ट पोगांव. Hat-trick Amdar, it's the call and it's hat-trick Amdar. यस मान्यवरांचे मनापासून आभार. थैंक यू सो मच फॉर योर वैल्यूएबल टाइम. देखिए बहुत खास मेहमान है, उनको रुके रहने हम अपना ओपिनियन लेते हैं. कैसा लग रहा है कि टीम फाइनल में पहुंची, वो भी पहले भिवंडी ओलंपिक. बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि इतने बड़े टूर्नामेंट में हम लोग फाइनल में पहुंचे और सब गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की और खिलाड़ी भी बहुत सपोर्ट करे, इसलिए हम फाइनल तक पहुंचे. टॉस जीता है, क्या करेंगे? फील्डिंग करेंगे हम लोग. एक आखिरी सवाल. इतना बड़ा शो, इतिहास रचा भिवंडी ओलंपिक, 25 खेल, हैट्रिक आमदार महेश प्रभाकर चौगले के लिए एक आपका जुमला. उनके बारे में बोलेंगे उतना कमी है क्योंकि भिवंडी के लिए उन्होंने कुछ नया लाए, क्योंकि इतने सालों में किसने लाए नहीं, वो महेश चौगले साहब ने लाए. उनके हम आभार मानते हैं. क्या बात है, नया लाया. चांद पे पहला कदम किसने रखा, वो इतिहास रहता है. पहला ओलंपिक किसने किया. जय हनुमान पोगाव संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत. सगळ्यात आधी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही फायनल्स पर्यंत पोहोचलेला आहात आणि ऑफकोर्स ग्रामीणचा जेव्हा संघ असतो तेव्हा संपूर्ण गावकरी आपल्या सोबत असतात. सध्या पोगावचे सगळे लोक आपल्याला बघत असतील, काय सांगायचंय? त्यांचं धन्यवाद मागतो आणि प्रत्येक मॅचला सर्व गाववाले प्रत्येक मॅच बघायला येतात आणि सपोर्ट खूप असतो गावाला, कारण आम्ही पहिली टुर्नामेंट जिंकलो, त्याच्यानंतर हारतच आलो आणि ही टुर्नामेंट जिंकलो. पण असं मधीत कधी असं चेंज नाही झालं का आपले सपोर्टर आपल्या जोडीला नाहीत, कारण पूर्ण गाव आमच्या जोडीला असं, हारो किंवा जितो. क्या बात आहे. हीच तर ह्यालाच तर युनिटी म्हणतात. आणि ऑफकोर्स आता सामना आहे गोरसई B संघासोबत. बघा अगदी अटीतटीचा सामना होणार आहे, शेवटचा सामना होणार आहे. इथपर्यंत आल्यानंतर कोणत्याही टीमला असं नाही वाटणार की आता घरी जाऊ. काय सांगायचंय गोरसई Bला? गोरसई टीम खूप चांगली आहे आणि त्यांच्या जोडीला खेळायला खूप मजा येते आणि 2-3 सामने आमचे झालेले आहेत, त्यावेळी चांगले खेळतात. त्यांच्या जोडीला आमचे बॅटिंगसुद्धा चांगले बॅटिंग करतात, बॉलिंगसुद्धा टाकायला चांगली मजा येते आणि चांगला संघ आहे तर चांगलंच करण्याचा प्रयत्न करू. बिल्कुल नक्कीच दोन्ही टीम्सना खूप खूप धड़ाकेबाज शुभेच्छा. में आपने गोरसई B को शिकस्त दी थी, उसके बाद 2 मैचेस में गोरसई B ने आपको पछाड़ा है. बहुत बहुत धन्यवाद रवि सावंत साहब, डैशिंग डायनामिक गणपत पुरोहित जी, आपका विशेष धन्यवाद. और विशेष धन्यवाद कृष्णा गाजंगी जी, BC4 फर्स्ट प्राइज स्पॉन्सर. थँक यू सो मच टू ऑल आर डिग्नेटरीज. पुन्हा एकदा मनापासून आभार. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सचे मनापासून आभार. So ladies and gentlemen, news from the toss box. Danesh 11 Gorsei B won the toss and choose to bowl first. जरूर देखेंगे ग्रामीण के इस ग्रैंड फिनाले में किसकी होती है जीत और किसकी होती है हार थोड़ी देर बाद, पर उसके पहले हम चलेंगे
वीआईपी डाइस पर, क्योंकि वहां पर आ चुके हमारे अजीज मेहमान। यस, त्यानंतर आपण एक शाही सन्मान घेणार आहोत, तर जोरदार टाळ्याने खरं तर त्यांचं स्वागत झालं पाहिजे, कारण रोकडा राष्ट्राचे प्रोप्रायटर सन्माननीय मांगीलाल पालीवाल यांचा आपण शाही सन्मान घेणार आहोत। ये शाही सम्मान होने जा रहा है। सेकंड प्राइज स्पॉन्सर ऑल इंडिया फॉर्मेट 5.5 लाख भिवंडी के धनवान और मशहूर पर्सनालिटी रोकड़ा रास्ता के ओनर, उनका शाही सत्कार और सम्मान वीआईपी डाइस पे होने जा रहा है। Yes, a give big मांगीलाल hand. पालीवाल साहब। सन्माननीय प्रशांतजी लाड साहेब, राजू शेठ चौगले साहेब, तसेच सन्माननीय आमदार हॅट्रिक आमदार भिवंडी ऑलिम्पिक 2025 चे प्रणेते सन्माननीय महेश दादा प्रभाकर चौगले साहेब यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान होणार आहे। मांगीलाल पालीवाल रोकडा रास्ता भिवंडीचे धन्यवाद। कॉमेंट्री बॉक्सला विनंती आहे की आपण एक षटक संपल्यानंतर प्रत्येक वेळा थांबायचं आहे, कारण क्रिकेट खेळाबरोबर अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे। हो सर, हो सर। भिवंडी ऑलिम्पिक 2025 आपण पाहतात आणि आज अंतिम दिवस। आज आमच्या मान्यवरांची अगदी रोजच मांदियाळी पाहतोय आणि मोठ्या संख्येने प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत। संपूर्ण प्रेक्षक गॅलरी राजेंद्रजी पाटील सुप्रसिद्ध A1 अँकर पत्रकार सुद्धा आहेत, आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आहे। समालोचक परिवाराचे सदस्य आहेत, पत्रकार आहेत आणि A1 अँकर आहेत, ठाणे जिल्ह्याचे A1 अँकर सूत्रसंचालक अमीर दाफेकरच्या जागेवर सुब्रनील रॉय होल्डर हा इम्पॅक्ट प्लेयर आलेला आहे। देखना है कि कौन सी टीम ग्रैंड फिनाले में एलके स्टार राजकोट से टकराती है। भिवंडी ओलंपिक में आप सभी का हार्दिक स्वागत है। सेमीफाइनल मुकाबला चलता हुआ दो दिग्गज टीमों के बीच में। NB11 धनकोडी पूना के सामने जो लक्ष्य है वो है 47 का। टाइमर शुरू हो चुका है। कृष्णा गौली सामना कर रहे हैं। पहली गेंद ऑफ स्टंप के बाहर फ्लैश स्क्वायर कट किया है, गेंद डीप पॉइंट पे जा रही है, उसको उठाने में सफल हुए हैं, लेकिन इस बीच केवल एक रन। कृष्णा गवळीच्या खात्यामध्ये ती सिंगल आली आहे आणि काय तो भव्य दिव्य सोहळा तुम्ही पाहताय। दमदार आमदार सन्माननीय महेश शेठ प्रभाकरजी चौगुले यांच्या माध्यमातून भिवंडी ऑलिम्पिक आता अंतिम टप्प्यामध्ये येत चालली आहे। या मॅच मध्ये टार्गेट सेट आहे, या मॅच मध्ये 47 धावा करायच्यात, परंतु एवढे सोपं नाहीये। अंडर फ्लड लाईट 47 धावा, मजा येईल या मॅच मध्ये। एक धाव आली पहिल्या बॉलवर। रोहित शर्मा सामना करेंगे वाकलन के कोहिनूर, बाइकर सम्राट के नाम से जाने जाते केतन मात्रे, बड़े मैच के खिलाड़ी। जब भी मैच बड़ा रहता है तो केतन मात्रे का जो परफॉर्मेंस रहता है वो बहुत ही बड़ा रहता है, लेकिन कच्ची गोलियां यहाँ नहीं खाई है टीम उड़ीसा ने। रोहित शर्मा केतन को दूर से खेला, डीप एक्स्ट्रा कवर में खिलाड़ी हैं, 1 रन। दोनों खिलाड़ियों का खाता खुला, कुल स्कोर 2 रन। NB11 धनकोडी पुणे। यस, दोन्ही बॅटरने स्वतःचं खातं उघडले एका धावेने। तो एक कॉन्फिडन्स मिळतो ज्यावेळेला तुम्ही पहिल्या बॉलवर सिंगल घेता आणि ते दोन्ही फलंदाजाने ते करून दाखवलंय। कव्हर्स लाईक सिंगल येते, पॉइंट लाईक सिंगल येते।
रोहित शर्मा आपकी बार बैकफुट पे गए, पंच किया है, बाईं ओर भाग रहे खिलाड़ी, बहुत लंबा फासला तय किया है, 2 रन का समय बल्लेबाज के पास। कृष्णा गौली ने भी इस पूरे भिवंडी ओलंपिक ऑल इंडिया फॉर्मेट में काफी मुतासिर किया है। चांगला पंच होता कृष्णा गवळीच्या बॅटमधून. नक्कीच चांगला खेळलाय तो देखील अनेक सामन्यांमध्ये. ज्या वेळेला केतनला अपयश आलं मागच्या मॅचमध्ये, तुम्हाला आठवत असेल केतन लवकर बाद झाला होता 0 वर, परंतु त्याच्यानंतर चांगलं कमबॅक केलं होतं टीमने. चांगला पंच, 2 धावा. रोहित शर्मा स्विच हिट की कोशिश, इन कटर विकेटों के ऊपर से गई, उंगलियां फेरी थी, गजब की वापसी. चांगला ऑफ ब्रेक ऑफ कटर इथे प्रयत्न होता राईट हँडेड बॅटरसाठी आणि स्विच हिटचा प्रयत्न केल्या बॉल पास चांगला फिरला. या खेळपट्टीचं एक वैशिष्ट्य आहे, या खेळपट्टीवर बॉल गेल्या 1-2 दिवसामध्ये जास्त फिरतोय आणि कमालीचा वळतोय हातभर. त्याच्यामुळे इथे बॅटिंग करणं एवढं सोपं जाताना आपल्याला पाहायला मिळालेलं नाहीये. मेरिट पे बल्लेबाजी करना होगी. ओह व्हाट अ बॉल, व्हाट अ बॉल, क्या गेंद थी, बाल बच गए वहां पर. कृष्णा गवली सरप्राइजिंग अँड रायझिंग बॉल. हो, पडल्यानंतर डायरेक्ट उसळी घेत गेलाय. फुटवर्क नाहीये क्रिजच्या आतमध्ये जाऊन आणि त्यानंतर पहा बाउन्स कॅरी कुठे केलाय, विकेट कीपरच्या हातात कुठे गेलाय हे पाहणं गरजेचं आहे. आणि त्याचमुळे चर्चा आहे या खेळपट्टीची, या ग्राउंडची. या मैदानावर धावा चेस करणं एवढं सोपं नाहीये, कारण 24 बॉलमध्ये 21 धावा देखील डिफेंड झाल्यात. रोहित शर्मा आपकी बार स्क्वायर ऑफ द विकेट खेला है, डीप कवर में खिलाड़ी पहुंचे हैं, थोड़ा फंबल किया लेकिन एक ही रन, फ्लॅशी कवर ड्राइव लगाया था. अशरफ होता डीप मध्ये, फंबल नाही तर त्याने मुद्दामून तो बॉल थोडासा सोडला होता. पाहत होता एखादी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत का बॅटर, कारण हा स्टंटमॅन आहे. याच्यावर ज्या वेळेला कॅमेरा जातो त्यावेळेला खूप काही घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. जाऊया मुख्य व्यासपीठावर आपण डॉक्टर गवळी यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद कुणालजी दाते आणि सिद्दीकजी बाबे. आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. म्हणजे ठाणे जिल्ह्याचे A1 अँकर स्वतः कॉमेंटेटर आहेत आणि त्याचबरोबर सूत्रसंचालक आहेत राजेंद्रजी पाटील. आपलं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. कोंडा गाजिंगी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते राजेंद्रजी पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वतः अँकर आहेत A1, त्याचबरोबर पत्रकार आहेत आणि समालोचक सुद्धा आहेत. त्यांचं स्वागत आणि सन्मान सोबत आपण पाहतोय. या भिवंडी ऑलिम्पिक 2025चे प्रणेते सन्माननीय हॅट्रिक आमदार महेश सेठ प्रभाकर चौगुले साहेब, तसेच गाजिंगी साहेब यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर राजेशजी साहू यांचंही स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. राजेशजी साहू, आपण पुढे यायचं, आपलं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. कोंडा गाजिंगी साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते. तसेच राजू चौगुले साहेब, आपण सुद्धा यायचं आहे, आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. बिल्कुल, गेंदबाजी के लिए इम्पैक्ट प्लेयर होल्डर को लगाया गया है. सुब्रनील रॉय, फुल टॉस बॉल पहिलाच हवेत आहे. पॉइंट मध्ये आता कव्हर पॉइंटला बॉल टर्न होईल. 2 फिल्डर धावतायत, प्रयत्न सुरू आहे. राजू सेठ चौगुले त्याचबरोबर कोंडा गाजिंगी आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करतायत मान्यवरांचं. 7 पे पहुंचा है स्कोर बिना किसी विकेट के. देखिए हमेशा कहाँ जाता है, ये बड़ा मुकाबला है और सेमीफाइनल का जो प्रेशर रहता है वो भी बड़ा रहता है. एक्झॅक्ट, सेमीफायनलचं प्रेशर दोन्ही टीमवर सेम आहे, मोठं आहे. टॉप एज विकेट कीपर खाली, विकेट आली आहे. पहिला धक्का NB स्पोर्ट्स धनकवडी पुणेला. फलंदाज कृष्णा गवळी बॅक टू द पॅव्हिलियन. होल्डरच्या खात्यामध्ये विकेट आहे. वेस्ट बेंगॉल कोलकात्याचा हा खेळाडू आहे आणि तिथून ही स्पर्धा खेळण्यासाठी येत असताना त्याच्या खात्यामध्ये विकेट. जाऊया गवळी सरांकडे. बडी विकेट. खूप खूप धन्यवाद. भिवंडी ऑलिम्पिक 2025 आज अंतिम दिवस. 10 एप्रिलला सुरुवात झाली आणि खरं तर हा इतिहास रचलेला आहे. भिवंडीमध्ये प्रथमच ऑलिम्पिक, भिवंडी ऑलिम्पिक 2025, 25 पेक्षा जास्त इव्हेंट खेळ आपण पाहतोय. त्याबरोबर आपण पाहतोय क्रिकेटची स्पर्धा. राहुलजी देवरा यांचं स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी करायचं आहे. विकासजी बापना, भावी नगरसेवक विकासजी बापना, आपण आपल्या शुभ हस्ते राहुलजी देवरा यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यानंतर अक्षयजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अक्षयजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नए बैटर नागेश वाडेकर आए 1 डाउन पोजीशन पे.
देखिए 47 का लक्ष्य है, लेकिन ये इतना भी आसान नहीं है NB 11 पुणे के लिए। नागेश वाडेकर नए बैट्समैन, इंपैक्ट प्लेयर ने इंपैक्ट डाल दिया। होल्डर नागेश को बैकफुट पे गए, कट किया है, डीप कवर पॉइंट पे खिला रही है, 1 रन। बड़ा मुकाबला है, सेमीफाइनल का अलग ही प्रेशर रहता है और इसकी रणनीति भी अलग रहती है, इसका गेम प्लान भी अलग रहता है और इसमें क्रिकेट भी कुछ अलग रहता है। एक्झॅक्ट प्लॅनिंग करूनच खेळायची असते ही सेमीफायनल, कारण ग्रँड फिनालेमध्ये जायचंय। 11 लाख रुपयाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमध्ये, 5.5 लाख रुपये द्वितीय पारितोषिक आहे। रोकडा रास्ता मांगीलाल पालीवाल यांच्या वतीने आमदार साहेबांकडून 11 लाख रुपयाचं पारितोषिक ऑन साइडला फ्लिक केलाय। थर्ड प्राइज या स्पर्धेमध्ये 3 लाख रुपयाचा आहे। त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज युनिकॉर्न, होंडा युनिकॉर्न बाईक इरफान अदीज अन्सारी यांनी पुरस्कृत केली आहे। 3 षटकारसाठी इरफान भाई अन्सारी यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक। कॅच पकडला बाउंड्री लाईनच्या बाहेर, प्रेक्षकांनी 2,000 रुपये आमदार साहेबांच्या वतीने। मॅजिक बॉक्स मध्ये षटकाराला 7,000। डिम्पल एंटरप्राइजेसचे सन्माननीय महेशजी सिरके साहेब यांचं आगमन झालेलं आहे। मॅजिक बॉक्स स्पॉन्सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। भिवंडी ऑलिम्पिक 2025 मध्ये आपलं हार्दिक स्वागत। आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे, आपलं हार्दिक स्वागत। अच्छा ड्राइव था वाडेकर का। आनंदजी नायडू यांच्या वतीने ते 7,000 रुपयाचं पारितोषिक आहे। आज ज्यांचा वाढदिवस आहे। 10 धावा स्कोर बोर्डवर आहेत। शेवटचा बॉल शिल्लक, पायातला बॉल हलक्या हाताने ढकललाय, पुष्करा खुशरा, सिंगल मिळेल। 11 धावा नेल्सन आकडा स्कोर बोर्डवर। ओव्हरची होते समाप्ती। जाऊया परत एक वेळा डॉक्टर मोरेश्वर गवळी सर यांच्याकडे। यस सर। दरम्यान या ठिकाणी सन्माननीय महेशजी सिरके साहेब यांचं आगमन झालेलं आहे। खास मॅजिक बॉक्स स्पॉन्सर त्यांनी केलेलं आहे, आपलं मनापासून हार्दिक स्वागत। चेक आनंदजी नायडू साहेबांनी, त्याचबरोबर हर्षित परमाणी यांचा आज वाढदिवस आहे। आनंदजी नायडू यांचा तर 21 एप्रिल आणि 22 एप्रिलला म्हणजेच आता 12 वाजल्यापासून नक्कीच चालू झालेला आहे। हर्षित परमाणी साहेब यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा। हॅट्रिक आमदार 3.0 म्हणजेच आपले लाडके दमदार आमदार सन्माननीय महेशजी चौगुले साहेब यांच्या वतीने। यस अक्षयजी पाटील आणि अक्षयजी गायकवाड यांचं स्वागत आणि सन्मान करण्यात येईल। एवन जोडी भावी नगरसेवक विकासजी बापना आपण आपल्या शुभ हस्ते एवन जोडीचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। अक्षयजी पाटील आणि अक्षयजी गायकवाड ही एवन जोडी आहे। त्यानंतर नगरसेवक लकीभाई आपण आपल्या शुभ हस्ते तौसीफ अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। तौसीफभाई अन्सारी यांचं। खेल की शुरुआत होती हुई मरता क्या ना करता, मेरे ख्याल से रोहित शर्मा को कंटिन्यू रखा गया है। स्वागत है आप सभी का भिवंडी ओलंपिक की ऐतिहासिक शाम में। देखिए आप में लगन होना चाहिए, उनके माथे पे कहाँ कोई शिकन होती है, जिनमें कुछ करके दिखाने की लगन होती है। त्यानंतर नगरसेवक लकीभाई आपण सेरू अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। सेरूभाई अन्सारी यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे। क्या कड़क शॉट है, स्टैंड एंड डिलीवर। केतन मात्रे स्पेशल, गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर थी 6 रनों की, गजब का शॉट। शेरूभाई अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान। अर्थात या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय महेश प्रभाकर चौगुले साहेब तसेच नगरसेवक लकीभाई अन्सारी आपल्या शुभ हस्ते करतायत। दर्शकों से निवेदन है रेलिंग को छोड़ के खड़े रहें प्लीज, रेलिंग पे बाहर ना डालें। दानिशजी खान यांचंही स्वागत आणि सन्मान, दानिशभाई खान यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे। रोहित शर्मा, केतन को बढ़िया वापसी, कटर बिल्कुल बल्ले के करीब से जाती हुई, एक तुम्हारी एक हमारी। कटर तर टाकला परंतु बाउन्सही मिळाला या बॉलवर। ही खासियत रोहित शर्माची, पलटवार लगेच करतो रोहित शर्मा। बीट केलं केतनला, परंतु षटकार देखील तेवढाच देखणा होता, दर्जा होता त्या फटक्यामध्ये। नाथखोळा राजू खान यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे। रोहित शर्मा राइट आर्म ओवर द स्टंप जाते हुए, अब की बार रिवर्स खेलने की कोशिश, गेंद को अंदर लाया, क्या वेरिएशन सिक्सर खाने के बाद निकाल रहे हैं रोहित शर्मा। त्यानंतर सागर बाबा शिंदे यांचंही स्वागत आणि सन्मान। रवी सावंत सर आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे।
सागर बाबा शिंदे यांचं स्वागत आणि सन्मान रवी रोहित सावंत शर्मा सर राइट आपल्या आर्म ओवर द शुभाशय स्टंप्स। केतन को फ्लैशी स्क्वाड कट है, गेंद पॉइंट बाउंड्री के बाहर जाती हुई, पहले बाउंस पे 4 रन, शॉट वाइड एंड पनिश्ड। कडक स्क्वेअर कट, 4 धावा येत आहेत, लाजवाब फटका, थोडासा पिश खेळला आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर। एक सिक्सर, एक 4 या ओव्हरमध्ये अप्रतिम फलंदाजी। केतन मात्रे महाराष्ट्राचा बाईक सम्राट, 37 बाईक त्याने जिंकल्या त्याच्या आयुष्यात, 6 4 व्हीलर कार। क्या बात है, ऐसे ही कोई बाइक सम्राट नहीं बनता है, ऐसे ही कोई कोहिनूर नहीं बनता है। आपको बहुत मेहनत करना होती है और इतिहास उठा के देखिए केतन मात्रे का कि उन्होंने कितना स्ट्रगल किया है, कितनी मेहनत। हा षटकार होता, याच्या अगोदर जो एक्स्ट्रा कव्हरला उडवला होता। रोहित शर्मा केतन को हेलीकॉप्टर है, 2000 है, ओहो मिल गए 2000। हेलीकॉप्टर था, सीधा चला गया लॉन्ग ऑन पे, 6 रन। मेमजी ने कैच पकड़ा है क्या? यस, यशवंतजी यांनी हा झेल टिपलाय बरोबर आमच्या मुख्य व्यासपीठावर। सत्काराची जबाबदारी आहे तिथे आणि काय झेल टिपलाय, लाजवाब। यशवंत मेमजी ने उस कैच को लिया है। फायर अब लग रहे हैं केतन मात्रे, खुल के बल्लेबाजी कर रहे हैं रोहित शर्मा। केतन को एक और लंबा हिट लेने की कोशिश, बल्ले के टो से लगी। 3 ओवर की समाप्ति इस वक्त है। NB 11 धनकोडी पुणे बहुत ही आगे चल रही है और रन बने हैं 27। हम आपको लिए चलते हैं डॉक्टर गवली के पास। खूप खूप धन्यवाद सिद्धीजी बाबे। मित्रांनो आपण पाहतात भिवंडी ऑलिम्पिक 2025 ऐतिहासिक स्पर्धा, कारण हॅट्रिक आमदार आपला आमदार महेश शेठ प्रभाकर चौगुले साहेब यांनी खरं तर इतिहास रचलेला आहे। कारण न भूतो न भविष्यतेची स्पर्धा आपण पाहतोय, आपण क्रिकेटची स्पर्धा बघितली होती, कबड्डीची स्पर्धा बघितली होती, पण ह्याच बरोबर आपण ऑलिम्पिक गेम बघितला। नक्कीच ही तारीख लक्षात राहील। खरं तर 6 एप्रिल 1896 मध्ये मॉडर्न ऑलिम्पिकला सुरुवात झाली होती ग्रीस अथेन्स इथे, पण भिवंडीचा इतिहास जर बघितला आपण तर 10 एप्रिल 2025 मध्ये भिवंडीमध्ये खऱ्या अर्थानं ऑलिम्पिकला सुरुवात झालेली आहे। आणि इट्स ऑल क्रेडिट गोज टू अर्थातच तेव्हा मग सर्वांचे लाडके आपला आमदार हॅट्रिक आमदार सन्माननीय महेश सेठ प्रभाकर चौगुले साहेब, त्यांच्यासोबत खरं तर पायनियर स्पोर्ट्स, त्याचबरोबर भिवंडी भारतीय जनता पार्टी, त्याचबरोबर मीट फाउंडेशन आणि त्याचबरोबर अंजुमन स्पोर्ट्स। हमारे ठीक नीचे आज बर्थडे बॉय, वन ऑफ द ग्रेट मैन, मजबूत काटी के, मजबूत इरादे के आनंद नायडू साहब जन्मदिन है उनका। कमाल का क्रिकेट चल रहा है उनके जन्मदिन पे। दीपकजी गोडांबे यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी भावी होल्डर पहिलाच बॉल होल्डरचा थोडासा बाहेर आहे, अंपायरचा सिग्नल वाईड आणि आता टीव्ही अंपायरची मदत रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे। बॉलिंग करणाऱ्या टीम कडून वाईडला चॅलेंज केलं। यस तोपर्यंत जाऊया गवळी सरांकडे। यस थांबलो ते फक्त 1 मिनिट, कारण हा सामना संपल्यानंतर आज जो वाढदिवस आहे सन्माननीय आनंद नायडू साहेब तसेच अर्षित परमाणे एक खास आमदार साहेबांचे परम मित्र आहेत आणि केक कापण्यात येईल हा सामना संपल्यानंतर लगेचच कॉमेंट्री बॉक्स। नक्कीच आनंदजी नायडू साहेब नेहमीच खांद्याला खांदा लावून काम करतात आपल्या दमदार आमदारांच्या, आणि त्यांचा वाढदिवस अतिशय थाटात आज आपण साजरा करणार आहोत। आनंदजी नायडू आपल्याला आई भवानी आई एकविरा उदंड आयुष्य देव, यशाची अनेक शिखरे आपण अशीच पादाक्रांत कराल हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो या वाढदिवसाच्या प्रसंगी। वाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळेल। एक्स्ट्रा बरोबर टीमची धावसंख्या 28, 28। होल्डर तयार, होल्डरचा हा बॉल ड्राईव्ह केलाय नागेशने, डीप मध्ये फिल्डर आहे, स्वीपर कव्हरला, दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा घेऊन जाईल नागेश वाडेकर। देखिए नागेश वाडेकर यस मंचा गुळवी यांचं आगमन झालेलं आहे आणि मानकोली टीमचे पॅकर्स त्यांचं आगमन झालेलं आहे, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे, वेलकम। हर्षित परमाणी यांचा देखील आज वाढदिवस आहे, 22 एप्रिल आता सुरू झालेली आहे आणि या दोघांचाही वाढदिवस, आनंदजी नायडू यांचाही वाढदिवस आपण साजरा करू। शफल झाला, खोलवा टप्प्याचा बॉल होता, रन बॉल इक्वेशन आला, आता या मॅच मध्ये एक सिंगल इथे येते। टीमची धावसंख्या 31, 31 धावा। नजरे
केतन मात्रे पे रुकी हुई है। व्हाट अ प्लेयर इज। अपने जिंदगी में 37 बाइक और 6 फोर व्हीलर, हालांकि उनके घर के पास से मेरा जाने का इत्तेफाक हुआ है। अब ये पूछना होगा कि शोरूम कहाँ है। एक्झॅक्ट 16 गेंदे 16 रन, 16 बॉल मध्ये 16 धावा करायच्यात, 16 बॉल 16 रन हे समीकरणात या मॅच मध्ये होल्डर असे सामने बदलतात, कलाटणी घेतात. मगाशी 24 बॉल मध्ये 21 धावा डिफेंड झाल्यात. NB11 नेच त्या करून दाखवल्या श्रीतेजच्या विरुद्ध. होल्डरचा हा बॉल पायात होता, मागचा हात काढला, ऑन साइडला दिशा दिली, सिंगल इथे मिळताना दिसेल. केतनच्या खात्यात सेन्सिबल क्रिकेट. बिल्कुल हमारे भाइयों के शामियाने में इस वक्त फर्स्ट प्राइज स्पॉन्सर ग्रामीण टॉल एंड स्मार्ट पर्सनालिटी रवि पाटिल हैं, प्रसाद पाटिल साहब हैं, उमेश सोनावने साहब हैं, सामने आनंद नायडू साहब हैं। सभी का हार्दिक स्वागत। 32 32 धावा. उलटा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट कीपर च्या हातात हा झेल, फलंदाजला बाद घोषित केले पंचांनी. नागेश बॅक टू द पॅव्हिलियन. थोड़ा देर से विकेट आया, लेकिन क्रिकेट है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता है। पिछला मैच 24 में 21 नहीं बने थे। ये देखिए किस तरह से विकेट गिरा वाडेकर का। यस, मोटा सिरा लेकर गेंद विकेट कीपर के पास गई थी। न्यू बॅटर प्रथमेश मात्रे, टीमचा कॅप्टन. पिट्टू फ्रॉम फुंडे ओरन फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाईल. धावा झाल्यात 32, 2 फलंदाज बाद. 15 धावांची अजून आवश्यकता है. 15 रनों की जरूरत यहां से जीत के लिए. बल्लेबाजी करने वाली टीम NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे. और देखे तो 14 गेंदे बची. आणि आज केतनने हेलिकॉप्टरचाही फटका सजवला, जो मेन स्टेजवर आला होता आणि तिथे काय झेल टिपण्यात आला होता. हा शॉट ऑफ द मॅच होता, लाजवाब फटका. हेलिकॉप्टर लँड बरोबर आमच्या मेन स्टेजवर आणि तिथे अप्रतिम कॅच. देखिए केतन मात्रे हो, कृष्णा सातपुते हो, फरदीन काजी हो या ओमकार देसाई हो, ये जब हेलीकॉप्टर खेलते हैं या महेंद्र मागे हो तो देखने जैसे रहते हैं. मजा आता है. 32 32 धावा. प्रथमेश मात्रे होल्डर साठी पडल्यानंतर आतमध्ये आला बॉल. चांगली बॉलिंग इथे करत असताना चांगला ऑफ कटर. बढ़िया गेंद थी. शरीर के करीब आप स्क्वायर कट नहीं खेल सकते. क्या शार्प अंदर आई थी गेंद. आखिरी गेंद इस ओवर की. एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब भी यहाँ मौजूद हैं, आपका भी स्वागत. स्विच हिटचा प्रयत्न, आणखीन एक डॉट बॉल. मॅच मध्ये आता पलटवार होऊ लागलाय. ओव्हरची होते समाप्ती. 4 ओव्हरचा खेळ संपला. 12 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. 12 गेंदे 15 रन. जाऊया मेन स्टेजवर डॉक्टर गवळी सर यांच्याकडे. खूप खूप धन्यवाद मित्रांनो. आपण ऑलिम्पिक म्हटलं की ऑलिम्पिकचा मोटो फास्टर, हायर, लॉंगर अँड टुगेदर ही 4 वाक्य लक्षात घेणे हाच उद्देश खरं तर, आणि तो साध्य होते या माध्यमातून. भिवंडी ऑलिम्पिक 2025 मधून ही 4 नक्कीच वाक्य लक्षात ठेवायला. फास्टर, हायर अँड लॉंगर अँड सर्वात महत्त्वाचं म्हणजे टुगेदर. आणि याच माध्यमातून आपण पाहतोय अर्थात हॅट्रिक आमदार, भिवंडी पश्चिमचे हॅट्रिक आमदार, आपला आमदार सन्माननीय महेश शेठ प्रभाकर चौगुले साहेब. खरं यांचा उद्देश या माध्यमातून साध्य होतोय. बिल्कुल क्या मुकाबला चल रहा है. लेकिन कुणाल सर एक बात है, जब तक केतन मात्रे वहां पर रहेंगे, सरदर्द बने रहेंगे, लटकती तलवार रहेंगी अपोजिशन साइड उड़ीसा पे. MUCC उड़ीसा 12 गेंदे 15 रन. सम्मानीय हैट्रिक आमदार साहब कृष्णा गजंगी साहब से चर्चा करते हुए BC4 फर्स्ट प्राइज स्पॉन्सर मांगीलाल पालीवाल साहब, भिवंडी के धनवान सेकंड प्राइज स्पॉन्सर ऑल इंडिया वपमन, भावी नगर सेवक विकास बापना साहब हैं. साथ ही साथ मिस्टर गणपत पुरोहित साहब हैं. आप सभी का हार्दिक स्वागत. रवि सामंत के बहुत ही करीबी दोस्त हमारे भाई और प्रसाद पाटिल जी हैं. रवि पाटिल फर्स्ट प्राइज स्पॉन्सर ग्रामीण स्मार्ट
पर्सनालिटी एडवोकेट संजय श्रीवास्तव साहब हैं और साथ ही साथ उमेश सोनावने साहब हैं। सभी का हार्दिक स्वागत। सबसे कीमती ओवर, इस ओवर की कीमत बढ़ गई है। अगर हम कैलकुलेट करें तो ज़्यादा कीमत है, 11 और 5.5। कौन 3 पे रुकेगा, कौन 5.5 या 11 जीतेगा? आप तो कैलकुलेट कर सकते हैं कितनी कीमत है। देखिए खेल शुरू करना है प्लीज। विकेट कीपर, खेल की शुरुआत होती है गेंदबाजी में। शिवम पेनल्टी मेड ओवर में 12 गेंदे 15 रन। केतन को बहुत ही खूबसूरती के साथ खेला, क्या एफर्ट है वहां पर, देखना है क्या कुछ हुआ है। 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने और अंपायर ने तीसरे अंपायर की मदद ली है। क्या वहां कैच हुआ है? कॅच चेकसाठी थर्ड अंपायर शाहिद होता आय थिंक तिथे, आणि शाहिदने डायव्हिंग कॅच इथे संपन्न केली का हा प्रश्न आहे. स्क्वेअर ड्राईव्हचा प्रयत्न झाला केतन मात्रेचा, आणि हा जर झेल झाला तर या मॅच मध्ये कलाटणी आणू शकतो MUCC संबलपूर ओडिशा रिकन मोहंती यांचा संघ. ती चर्चा आहे. टीम हर्डल एकत्र येते. केतनने तत्पूर्वी 2 धावाही घेतल्यात, परंतु जर झेल झाला तर चित्र बदलेल. देखिए पसीने से शराबूर पूरी टीम नजर आ रही है उड़ीसा। वहाँ केतन मात्रे भी, जो लोग पानी से नहाते हैं वो लिबास बदलते हैं और जो लोग पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं। वाह, एक नंबर. 32 लॉस ऑफ 2 विकेट अशी कंडिशन होती. 12 बॉल मध्ये 15 धावा करायच्या होत्या. स्क्वेअर ड्राईव्ह होता केतन मात्रेचा, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आता डिसिजन पेंडिंग आहे. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे कॅच चेकसाठी. येस, दरम्यान आम्ही एक स्वागत सन्मान करतो. यशवंतजी वेंगी, आपणास विनंती, आपण राम पाटील साविंद्र यांचं स्वागताने सन्मान करायचा आहे. देखना है कि तीसरे अंपायर को निर्णय सौंपा गया है और वहां पर केतन मात्रे का भी जो कलेंजा है ना वो अलग में आया होगा। क्या कमाल का सेमीफाइनल चल रहा है, शेरों की लड़ाई। राम पाटील साविंद्र यांचं स्वागत आणि सन्मान यशवंतजी वेंगी आपल्या शुभ हस्ते करतायत. अब तक 3 सुपर ओवर हो चुके हैं हैट्रिक आमदार के शो में। 3 सुपर ओवर एक्झॅक्ट डिसिजन काय येईल याच्याविषयी ती चर्चा आहे. त्यानंतर दीपक 70-70 के पूरी टीम के लिए तालियां होना चाहिए। व्हाट अ टेलीकास्ट जूमिंग। येस, दीपेशजी भोईर यांचं स्वागत आणि सन्मान आम्ही करणार आहोत. भावी नगरसेवक विकासजी बापना आपण आपल्या शुभ हस्ते अब दीपेशजी भोईर यांचं स्वागत. जवाब टेलिकास्ट. त्यानंतर अक्षयजी गायकवाड यांचे स्वागत आणि सन्मान करायचं आहे. अक्षयजी गायकवाड, शिवम, यशवंतजी वेंगी आपण आपल्या शुभ हस्ते. नए बैटर बबलू पाटिल आए हैं। मैच गर्म हो चुका है। 11 गेंदे 15 रन। शिवम लेफ्ट आर्म ओवर द स्टंप जाते हुए बबलू पाटिल को खींच के मारा है। चाबुक है, 6 रन। चाबुक आहे. बबलू पाटील जसा मैदानामध्ये गेला, संभाजी पाटील उर्फ बबलूच्या बॅट मधून लाजवाब शॉट उडवला बॉल त्याने स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे, आणि हा येतोय षटकार. हीच खासियत आहे या सिक्सर मॅनची. महाराष्ट्र पोलीस दलात आहे आणि अशीच बॅटिंग करण्यासाठी हा खेळाडू कित्येक वर्ष जाणला जातो. सिक्सर किंग आहे बबलू पाटील. क्या गजब का स्ट्रोक है। इस शॉट ने उनके उस शॉट की याद ताजा कर दी जो उन्होंने इस सीजन में ISPL में खेला था। शिवम बबलू को स्विंग एंड मिस, अंपायर मुड़े वाइड से बचना होगा तुरंत ही। मेरे ख्याल से फील्डिंग साइड ने यस, ऑनफील्ड अंपायर यस, DRS की मांग की है। येस, तोपर्यंत आपण स्वागत आणि सन्मान करूया. मिलिंदजी सेकंड जाधव. रिव्ह्यू आहे तुमचा. सेकंड, पहिला लॉस आहे, हा सेकंड वापरताय. यस, जाऊया गवळी सरांकडे. येस, मिलिंदजी जाधव यांचं स्वागत आणि सन्मान यशवंतजी वेंगी आपण आपल्या शुभ हस्ते करायचं आहे. मिलिंदजी जाधव.
क्या मुकाबला चल रहा है यहाँ पर। MUCC उड़ीसा हारना नहीं चाहती और इतने आसानी से जीतने भी नहीं दे रही है टीम NB11 धनकोटी पुणे को। इसे कहते हैं शेरों की लड़ाई, इसे कहते हैं तलवार के सामने तलवार लाई जा रही है और शेर के सामने शेर खड़ा किया जा रहा है। इतिहास रच दिया हैट्रिक आमदार ने। ओलंपिक भिवंडी 2025। येस थँक्स कॉमेंट्री बॉक्स. आपण स्वागत आणि सन्मानाने वळणार आहोत. दानिशजी कुठे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नाजिस कुठे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. राजू शेठ चौगुले आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान करायचं आहे. नाजिस कुठे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. वाईड बॉल. कहानी में ट्विस्ट. रिव्ह्यू लॉस्ट. 2 रिव्ह्यू होते, दोन्ही रिव्ह्यू आता गमावलेले आहेत. देखिए वाकई में रिव्यू लॉस्ट हो चुका है. आप जो बाजार में रखे हैं तो हैरत क्या है. त्यानंतर अमानजी झावडे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. अमानजी आपण पुढे यायचं आहे. रिव्ह्यू आहे त्यामध्ये स्वागत आणि सन्मान त्या ठिकाणी, कारण रिव्ह्यू सन्मान लॉस्ट हो चुका है. मैच शुरू करें. धन्यवाद. बहुत ही गर्म मैच है. शिवम आप जो बाजार में रखे हैं तो हैरत क्या है. कोई देखेगा तो पूछेगा कि कीमत क्या है. मैंने पहले ही कहा था ना कि बॉलिंग ठीक करे. अब अगर हार के बैठे हैं तो हैरत क्या है. बोलिए अपन मैच खड़े. शिवम रोक दिया बबलू पाटिल ने. हालांकि उन्होंने एक सिक्सर जो लगाया है वो कमाल का लगाया है. 10 बॉलमध्ये 8 धावा करायचे आहेत. 10 गेंदे 8 रन. देखिए इस तरह की इक्वेशन में कुणाल सर बड़ा शॉट आएगा तो बैटिंग वाली टीम के लिए मैच बहुत करीब हो जाएगा. अगर 2 विकेटें यहाँ लेती है उड़ीसा तो दबाव बना सकती है, क्योंकि रन टू बॉल इक्वेशन में मैचेस बहुत ही खतरनाक होते हैं. शिवम बबलू को उछाला है. ओ माय गॉड. ये तारामंडल में 6 रन. हरवलाय बॉल. हरवलाय बॉल कारण मैदानामध्ये बबलू पाटील आहे आणि हा महाराष्ट्र पोलीस दलात आहे आणि याने या बॉलला रिमांडवर घेतले असं म्हणायला हरकत नाहीये. काय मारतोय. बॉलला रिमांडवर घेतले या खेळाडूने सध्या तरी. लाजवाब खेळ. गौरी दाबाचे प्रोप्रायटर विनोददा पाटील यांचं आगमन झालेलं आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लगभग गेंद झकास वड़ापाव सेंटर में चली गई है. बबलू पाटिल वाकई में लगता है कि बल्ले के साथ हथौड़ा लेके आए हैं. बबलू पाटील काय फटका त्याने सजवलाय. लाजवाब. 2 पे 2 मारे हैं. हैट्रिक सिक्सर के लिए 5000 है. अच्छा ड्राइव. मिड ऑफ पे है फील्डर दीनू. 1 रन. स्कोर इज लेवल. ओ स्टेपिंगचा नो बॉल चेक करायचा आता. क्या कमाल की बल्लेबाजी. 2 सिक्सर देखने के लायक थे. पहला खींच के मारा था, दूसरा आसमान में दूर गगन की छांव में भेज दिया सितारों की सैर करने शिवम को. बहुत ही कड़क शॉट के लिए जाने जाते बबलू पाटिल. आनंदजी नायडू आणि हर्षित परमाणी यांचा वाढदिवस आता आपण साजरा करणार आहोत. जसा हा सामना संपेल आमच्या मुख्य व्यासपीठावर हॅट्रिक आमदार आदरणीय महेश शेठ चौगुले यांच्या वतीने आपल्याला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. प्रज्वलजी गोसावी आणि त्यांचा मित्र परिवार यांच्या वतीने शुभेच्छा आहेत. आणि हा इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्कोर इज लेवल. अभी भी 1 रन चाहिए. बबलू पाटीलने 2 षटकार मारल्याने सामन्याची हवा काढली आहे. काय खेळलाय बबलू पाटील. 2 षटकार 1 सिंगल 13 रन त्यानेच केल्यात आणि आता धावा झालेल्या आहेत 47. इस मर्तबा हल्के हाथों से खेला. सीधा गेंद गली में ट्रैवल करती हुई आउट हो गए वहां पर बैट्समैन प्रथमेश मात्रे. येस आपण मुदस्सीर
घोटे यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. मुदस्सीर घोटे यांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत. येस रवीजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते मुदस्सीर घोटे यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. रवीजी पाटील. वेलकम वेलकम अँड सुस्वागतम. दरम्यान या ठिकाणी आगमन झालेलं आहे ते म्हणजे 40+ क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच जिल्हा प्रमुख सन्माननीय कुंदन पाटील साहेब, आरोग्य व बांधकाम समितीचे ठाणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती सन्माननीय कुंदन पाटील साहेब यांचं आगमन झालेलं आहे. सर कुंदन पाटील साहेब यांचं आताच आगमन झाले आहे. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एका धावेची आवश्यकता या मॅच मध्ये. सेमीफायनल आणि हा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने भिंगरी आहे, षटकार आणि हा सामना फिनिश. 6 धावांबरोबर या मॅच मधून जिंकत असताना, या भिवंडी मध्ये खेळत असताना, भिवंडी ऑलिम्पिक मध्ये फायनल मध्ये पोहोचलाय संघ NB11 धनकवडी पुणे हॅडलॅक बॉयज. मी नक्कीच रिकेन मोहंती यांच्या संघाचे कौतुक करेन. MUCC संबलपूर तुमच्यासाठी हॅडलॅक, परंतु नक्कीच अभिनंदन टीम NB स्पोर्ट्स धनकवडी पुणे. तुम्ही खूप चांगला खेळ दाखवला या मॅच मध्ये. निलेश दादा भिंताळे, त्याचबरोबर सागरजी भिंताळे आणि त्याचबरोबर सचिन बाड यांचं कौतुक, अभिनंदन. हा संघ NB स्पोर्ट्स धनकवडी आता फाइनल मध्ये खेळेल. बिल्कुल नीलेश दादा भिंटाने साहब लाइव देख रहे हैं. सचिन